गांजाची तस्करी करणाऱ्या तरुण तरुणीला अटक करण्यात आली आहे। हैदराबादवरून मुंबईला गांजा घेऊन जाणाऱ्यांचा सोलापूर स्टेशनवरती पर्दाफाश करण्यात आला। अंश गुप्ता आणि खुशबू ढोणे या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई नजीकच्या वसईतील रहिवासी असलेले अंश आणि खुशबू लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून दोघे रेल्वेतून गांजाची तस्करी करत होते। विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या एसी डब्यातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली। त्यावेळेला दोघांच्या बॅगची तपासणी केल्यावरती 35 किलो गांजा आढळून आलाय। या दोघांना गांजाच्या तस्करीसाठी प्रत्येक ट्रिपला 10,000 रुपये मिळत होते। तरुण आणि तरुणी ही कॉलेजच्या नाही आहेत, ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारे आहेत आणि त्यांना कोणीतरी एखाद्या व्यक्तीने दुसरेच आत वस्तू असल्याचे सांगून त्यांना पैशाचं आमिष दाखवलं होतं 5-10 हजार रुपये फक्त बॅग ट्रान्सफर करण्यासाठी, असं प्रायमा फेसी निष्पन्न होत आहे। गांजाची तस्करी करून पैसे कमवण्याचा शॉर्टकट अंश गुप्ता आणि खुशबू ढोणे या दोघांना महागात पडलाय। त्यामुळे इतर तरुणांनीही या प्रकारापासून दूर राहणं गरजेचं आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। आणि आता पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरनं सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे, कारण आता काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत। महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे। पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवरती येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ झाली आहे। याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती मिळते। रेशन दुकानांमार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिली नाही। लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 4200 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय। वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे। टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होईल। लोकलच्या 3ही मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना त्रास होणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक असेल, तर अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। कुर्ला बेस्टबस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ऍक्शन मोडवर आलंय। त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बसेस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले। त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक आहे, अन्यथा त्या चालकांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे।